भाविक भक्तांनो, आकाशी झेप घेरे पाखरा या नवीन कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। स्मरण करूया विठू माऊलींचे प्रारंभ करूया श्री संत तुकाराम महाराजांच्या अभंगवाणींचे। तर आजचा आपला हा कार्यक्रमाचा पहिला दिवस आणि यामध्ये आपली जी कविता आहे किंवा जे गीत आहे ते असे आहेत। आकाशी झेप घेरे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा पिंजरा। तर आजची आपली हे कविता आहे किंवा गीत आहे, यावर चर्चा करण्यासाठी माउंट आबू राजस्थान इथून आलेले आहेत बाळासाहेब भाईजी। चला तर आपण त्यांच्याच मुखातून याचा भावार्थ काय आहे तो जाणून घेऊया। नमस्कार बाळासाहेब भाईजी। नमस्कार। आकाशी झेप घेरे पाखरा या नवीन कार्यक्रमामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। धन्यवाद। तर आता जे आपलं भजन आहे ते श्री संत तुकाराम महाराजांच्या विचारांवर, त्यांच्या जीवनावर आधारित असं आपलं भजन आहे। ते असं आहे की आकाशी झेप घेरे पाखरा यामध्ये उंच नेणे म्हणजे काय। सर्व भाविक भक्तांना नमस्कार। आज हा जो एक सुंदर प्रोग्रामचा प्रारंभ होत आहे आणि ह्या प्रोग्रामचं जे टायटल दिलेलं आहे ते खूप सुंदर आहे की आकाशी झेप घेरे पाखरा। तर या ठिकाणी जसा पहिला प्रश्न आपल्या समोर ह्या भजनाच्या आधारावर विचारलेला आहे, तर वास्तविक याची जी पार्श्वभूमी ही अशी आहे, श्री संत तुकाराम महाराजांचं जे जीवन आहे, संपूर्ण जीवनाचा जर आपण एक सार बघितला तर त्यांचं जीवन एक वैराग्यानं, आत्मज्ञानानं, तत्वज्ञानानं आणि समाजासाठी ज्या काही त्यांनी शिकवणी दिलेल्या आहेत, तर त्यातून तळागाळातील जे लोक अंधश्रद्धेमध्ये जे डुबलेले आहेत, तर त्यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र परिवर्तन करण्यासाठी त्यांनी जे काही अभंग रचले आहेत, तर हे जे काही एक गीतामध्ये किंवा कवितेच्या रूपामध्ये शाळेमध्ये पण ह्या ज्या गोष्टी आहे किंवा हे जे भजन आहे हे लहानपणी आपण ऐकलेलं आहे। तर या ठिकाणी आपण त्यांच्या जीवनावर आधारित हे जे भजन आहे ह्या भजनाचा भावार्थ या ठिकाणी बघणार आहोत। कारण हे जे भजन आहे तर हे भजन जीवनामध्ये एक वैराग्य म्हणा किंवा आपण जिथून आलो आहोत तिथं जाण्याची एक प्रेरणा देत आहे। बरोबर। आज मनुष्य हे विसरलेलं आहे की आपल्याला जायचं कुठं आणि आलो कुठून, ह्या गोष्टीला तो पूर्ण विसरलेला आहे। तर ही जी जाणीव आहे ही या भजनामधून दिलेली आहे। तर वास्तविक आपल्याला ह्या भजनामधून पहिली शिकवण ही मिळते की सोन्याचा जो पिंजरा आहे त्या अगोदर हा जो देहरूपी जो पिंजरा आहे याला जाणून घेणं खूप गरजेचं आहे। बरोबर। आज आपण स्वतःला, स्वतःची ओळख विसरलेला आहोत। हा जो पंचमहाभूतांचा जो पुतळा ज्याला आपण शरीर म्हणतो, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, सर्वांचं जे शरीर आहे ह्या पंचमहाभूतांनी बनलेलं आहे। बरोबर आहे। तर ज्या वेळेला हा जो पंचमहाभूतांचा जो पुतळा आहे, तर ज्या वेळेला हा पुतळा तयार होतो त्यावेळेला आत्मा याच्यामध्ये प्रवेश करते आणि आत्मा प्रवेश केल्यानंतर ज्या वेळेला ह्या संसारामध्ये व्यक्ती येतो, बरोबर, तर त्यावेळेला तो आत्मा ह्या शरीराच्या बंधनासहित बाहेर येतो। म्हणजेच जन्मापासून शेवटपर्यंत आत्म्याला हे शरीराचं बंधन लाभलेलं आहे। बरोबर। आणि हा जो भावार्थ आहे या ठिकाणी भजनामध्ये सांगितलेला आहे की आत्मा अलग आहे आणि शरीर अलग आहे। तर हा जो भाव या ठिकाणी वर्णन केलेला आहे हा सर्वात प्रथम आपण जाणून घेतला पाहिजे। बरोबर। तर आत्म्याचे जे गुण आहेत ते वेगळे आहे
आणि शरीराची जी रचना आहे ही प्रकृतीनं केलेली आहे. हा या ठिकाणी विशेष भजनामधला पहिला जो प्रारंभ आहे की ज्या वेळेला आपल्याला हे दोन भावार्थ करतात की आकाशी कोण झेप घेणार आहे. बरोबर. शरीर तर मनुष्य इथं सोडून जातो. सर्वजण आपण बघतात की ज्या वेळेला आत्मारूपी पंछी उडून जातो त्यावेळेला शरीर हे ह्या पृथ्वीवर असंच असतं, समोर आपण त्याला बघतो. पंचमहाभूतांचं शरीर. पंचमहाभूतांचं शरीर. मग आकाशी झेप घेणारा कोण आहे, तर तो आत्मरूपी जो पंछी आहे तो या ठिकाणी झेप घेतो. म्हणजेच त्या आत्म्याला माहिती आहे की माझं जे घर आहे ते इथं नाही आहे किंवा शरीररूपी पिंजरा हे मी एक फक्त जसं आपण एक किरायाचं किंवा भाड्याचं घर राहतं आणि ते घर आपण खाली करतो, आपण आपल्या घराकडे पुन्हा जातो. बरोबर. त्याचप्रमाणे या ठिकाणी हा जो देह आहे हा आपण एक भाड्यानं घेतलेला आहे, ज्याला आपण काही दिवसासाठी घेतलेला आहे आणि तो आपल्याला सोडायचा आहे. हा या ठिकाणी हा जो भावार्थ आहे या ठिकाणी सांगितलेला आहे. याचाच अर्थ असा आहे की आपण कुठे जातो तर पाहुणे म्हणून जातो, तसंच आपण वरून जे येतो म्हणतात ना, जीव हा वरून येतो आणि वरती जातो. जसं तुम्ही बोलले आत्मारूपी पंछी हा वरती जातो, तिथूनच आपण आलेलो आहे. आणि याचाच भावार्थ तुम्ही हा सांगितलेला आहे की आपण या इथे आल्यानंतर एक पाहुणे आहेत असं आपल्याला समजायचं आहे. कारण आपण बघतो की प्रत्येक व्यक्ती असं समजायला लागला की मी इथं आलो म्हणजे सर्व माझं आहे. बरोबर. वास्तविक आपण इथं कोणत्याही गोष्टीचं मालक नाही आहे. शरीराचं पण नाही आणि आपल्या प्रॉपर्टीचे पण मालक नाही. हा आपला फक्त भ्रम आहे. भ्रमजाळ्यामध्ये व्यक्ती हे समजून चालला आहे. वास्तविक आपण इथं पाहुणे आहोत आणि ह्या ज्या गोष्टी आहे या अनेक घटना जीवनामध्ये जसं कोरोनानं पण दाखवून दिलं की तुम्ही इथं मालक नाही हे. किंवा आत्ताच जी घटना झालेली आहे अहमदाबादमध्ये जी विमान क्रॅश झालं की एका सेकंदामध्ये दाखवून दिलं की तुमचं इथं काहीच नाही, तुम्ही सेकंदामध्ये जिथून आलात तिथं तुम्हाला जायचं आहे. शरीर नाशवंत आहे आणि हे शरीर तुम्हाला इथंच सोडायचं आहे, हे या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे. बरोबर आहे. तर आपल्या या भजनामध्ये एक असं ओळ पण आहे की पाखरासे पिंजरा न शोभे, याचा काय बरं भावार्थ होतो? तर या ठिकाणी खूप सुंदर भावार्थ आहे की पाखराशी पिंजरा न शोभे. बरोबर. म्हणजे आपण बघतो की एखाद्या कर्तृत्ववान व्यक्तीनं किंवा मोठ्या व्यक्तीनं थोडी जरी मिस्टेक केली, थोडी जरी चूक केली जीवनामध्ये, तर सर्वजण त्याकडं बोट दाखवतात. बरोबर. म्हणजेच ते जे कर्तव्य आहे, ते जे कर्म आहे, त्याच्या ते कॅरेक्टरला, त्याच्या जीवनाला ते शोभत नाही. किंवा आपण बघतो की एखाद्या मुलानं त्याच्या आईवडिलांना खूप काही श्रेष्ठ संस्कार दिलेले आहे, आजोबांनी दिलेले आहे, त्यांच्या पिढीमध्ये सर्व काही त्यांचं जे कॅरेक्टर आहे खूप सुंदर आहे. परंतु त्या घरामधून एखाद्या मुलानं किंवा मुलीनं समाजाला न शोभणारं किंवा त्यांच्या घराला न शोभणारं जर कर्म केलं, बरोबर, तर सर्वजण त्याकडे नाव ठेवतात. तर सर्वजण म्हणतात की हे तुला शोभत नाही, असं करणं तुला शोभत नाही. त्याचप्रमाणे पिंजरा हे जे बंधन आहे हे पाखराला शोभत नाही, कारण पाखराचा गुणधर्म उडणं आहे. आकाशामध्ये मस्त गगनामध्ये उडणं हा त्याचा स्वधर्म आहे. अच्छा. पिंजऱ्यामध्ये त्याला आपण अडकून ठेवतो. बरोबर आहे. तो आपल्याला त्याचा आनंद वाटतो, मग पोपट असो किंवा दुसरे पंछी असो, त्याला आपण त्याला शिकवतो, त्याला आपण अडकून ठेवतो. बाकी तो जो बिचारा आहे त्याला असं वाटतं की कधी मी या पिंजऱ्यातून बाहेर होईन किंवा कधी या पिंजऱ्यातून मी मुक्त होईन, स्वतंत्र होईन आणि आकाशामध्ये मी मुक्त उडन. बरोबर. तर यामध्ये अजून एक भावार्थ असा निघतो की वास्तविक बंधन हे कोणालाही पसंत नाही. बरोबर आहे. एक छोट्या मुलाला जर आज आपण घरामध्ये काही जर आदेश दिला, काही काम सांगितलं, तरी ते लगेच नाकारतं. ते म्हणतं मी का करणार किंवा मी करणार नाही. बरोबर.
बरोबर. तर आदेश म्हणा, बंधन म्हणा, जर मनुष्याला पसंत नाही तर ह्या पाखरांना म्हणा किंवा पक्ष्यांना कसं पसंत राहणार आहे? बरोबर. म्हणजे तो बिचारा, तुम्ही तर त्याला बघून आनंदित होतात, परंतु तो पिंजऱ्यामध्ये राहून बिचारा दुःखी राहतो. मग त्याला कितीही प्रकारचं तुम्ही जरी खाऊ घातलं तर शेवटी तो पिंजरा आहे, तो त्याला शोभत नाही. ज्या वेळेला तो त्याच्यातून बाहेर निघतो त्यावेळेला जे स्वतंत्रता असते आकाशामध्ये, तर तो जो आनंद आहे तो आनंद खूप छान असतो. आणि त्याचप्रमाणे ह्या देहामध्ये आत्मरूपी पंछी जो आपला भ्रुकुटीमध्ये जे त्याचं वास्तव्य आहे, अच्छा. तर हा एक ह्या भजनामध्ये उल्लेख केलेला आहे की हे जे देहरूपी पंचतत्वाचा जो पिंजरा, ज्याला महाभूतांचा पुतळा आपण म्हणतो, तो बनलेला आहे. तर या ठिकाणी आत्मारूपी पंछी पण अडकलेला आहे आणि त्याला याच्यातून मुक्त व्हायचं आहे. हा या भजनामध्ये एक सारांश सांगितलेला आहे की ते तुला शोभत नाही, तुझा जो गुण आहे तो उडण्याचा आहे. अच्छा भाईजी, खूपच सुंदर असं तुम्ही याचा भावार्थ इथे सांगितलेला आहे. आता या भजनामध्ये आणखी एक आहे की सोन्याचा पिंजरा, सोन्याचा पिंजरा, याचा काय बरं भावार्थ आहे? तर या ठिकाणी सोन्याचा पिंजरा म्हणजे जीवनामध्ये आपण बघतो की कर्तृत्ववान लोक, ज्यांना आपण थोर म्हणतो, तर असे जे लोक आहेत की मोठ्या मोठ्या समस्यांना किंवा मोठे जे संकट आहेत त्यांना ते घाबरत नाही, परंतु छोटीशी गोष्ट त्यांना कुठंतरी अडकून ठेवते. अच्छा. आणि त्याच्यातून त्यांना बाहेर निघता येत नाही. म्हणून आपण बघतो की समाजामध्ये असे काही लोक आहेत की दुसऱ्यांच्या समस्या ते लवकर सोडतात, बरोबर. परंतु त्यांच्या जीवनामध्ये अशी काही एक समस्या येते की त्याच्यातून त्यांना लवकर बाहेर निघता येत नाही. बरोबर. तर या ठिकाणी सोन्याचा पिंजरा म्हणजेच बाहेरील जे आकर्षण आहे आणि त्या आकर्षणामुळं जी आत्मा ह्या शरीरामध्ये अडकून बसलेली आहे, मग ते कोणतंही बंधन असो, पदार्थांचा असो, वस्तूंचा असो, साधनांचा असो, शेवटी ते त्याला सोन्याचा पिंजरा आहे. आणि हे जे एक सोन्याचा पिंजरा जे म्हटलेलं आहे की मनुष्याला काय वाटतं की जीवनामध्ये जर हे प्रलोभन दिलं तर त्याला ते आवडेल, परंतु ते कोणालाही पसंत नाही. बंधन ते बंधन आहे. बरोबर आहे. आणि सर्वात जास्त जे बंधन आहे आज मनुष्याच्या जीवनामध्ये ते आहे मोहाचं बंधन, की ज्याला लोक प्रेम समजतात. वास्तविक प्रेम आणि मोह याच्यामध्ये अंतर आहे. मोह हे बंधन आहे, पिंजरा आहे. प्रेम हे जीवनामध्ये स्वतंत्रता शिकवतं, ते कुठंही अटकून ठेवत नाही. काही लोक म्हणतात की आमचं तुमच्यावर प्रेम आहे, तुम्ही जर त्यांना बंधनामध्ये ठेवता तर ते प्रेम नाही, तो तुमचा मोह आहे. हे जीवनामध्ये आपण शिकलं पाहिजे. म्हणून या ठिकाणी सोन्याचा पिंजरा ही जी उपमा दिलेली आहे, तर वास्तविक ह्या ज्या जीवनामध्ये येणाऱ्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत, ज्या मनाला आकर्षित करणाऱ्या आहेत, बरोबर. त्या गोष्टींपासून मुक्त होणं, मनाला स्वतंत्र करणं, हे या ठिकाणी याचा अर्थ सांगितलेला आहे. बरोबर. किती सुंदर याचा भावार्थ तुम्ही सांगितलेला आहे. आता यामध्ये भजनामध्ये आहे की उडू दे जाऊ दे गगनात, तर याचा काय भावार्थ होतो? तर या ठिकाणी खूप सुंदर ही जी ओळ आहे की आत्म्याला पण, जो आत्मा ह्या शरीररूपी पिंजऱ्यामध्ये अडकलेला आहे, त्याला एक ना एक दिवस असं वाटतं की मला आता गगनामध्ये एकदम स्वच्छंद स्वतंत्रता पाहिजे. प्रत्येकाला हे असं वाटतच असतं की कधीतरी मी मुक्त होऊ दे, कधीतरी मी स्वतंत्र होऊ दे. कारण आपण बघतो की ज्या वेळेला एखादा व्यक्ती शरीर सोडत नाही त्यावेळेला घरचे पण वैतागलेले असतात, किंवा लोक ईश्वराशी हा संवाद करतात की आता ह्या आत्म्याला ह्या शरीरापासून मुक्त होऊ दे, ईश्वराशी पण प्रार्थना करतात. बरोबर. म्हणजे त्या आत्म्याला पण वाटतं की मी या शरीरापासून मुक्त व्हायला पाहिजे, मी जिथून आलो तिथं मला जायला पाहिजे. म्हणून हे जे बंधन आहे, हे जे मोहमाया आहे, तर हे कोणालाही पसंत नाही. आणि काही लोक
त्यावेळेला शोक करतात. तर वास्तविक हे एक आध्यात्मिक रहस्य याच्या मागे मी एक सांगतो की आपण ह्या जीवनामध्ये किंवा ह्या चक्रामध्ये फक्त एकदाच हा देह धारण केलेला नाही. बरोबर. 84 जन्म जर आपण मागं गेलो तर असे आपण वस्त्र बदललेले आहेत. आणि हे वस्त्र बदलता बदलता फक्त आपण ह्या जन्माला बघतो, मागच्या जन्माला आपण बघत नाही. म्हणून लोक जाताना शोक व्यक्त करतात. मागची जर फिल्म आपण जर आपली बघितली तर याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा शोक नाही आहे. उलट हा एक उत्सव आहे. बरोबर. जाणं हा उत्सव आहे. परंतु मोहाच्या बंधनामुळं आपल्याला तो शोक वाटतो. हे आपण समजून घेतलं पाहिजे. खरंच किती छान. आता तुम्ही बोलता बोलता बोलले मोहाचं बंधन येतं, तर ते मोहाचं असं कोणतं बंधन आहे ते आडवं येतं? सर्वात जास्त जर आत्म्याला हे वस्त्र सोडण्यासाठी देह आणि देहाचे संबंधी बरोबर पदार्थ हे त्याला मागं खेचतात. म्हणजे त्याचा जो मोह अडकलेला असतो तो मोह आत्म्याला पुढच्या यात्रेसाठी जाऊन देत नाही. आज आपण बघतो की वारीला जाताना पण ज्या वेळेला व्यक्ती घरातून निघतो त्याचा मोह अडकलेला असतो. कितीतरी वेळेला तो बुद्धीनं, मन आणि बुद्धीनं आपल्या घराकडे जातो. बरोबर. भले तो पायी चाललेला आहे किंवा तीर्थयात्रेला चाललेला आहे. किंवा एखाद्या व्यक्तीची आठवण येणं, विठ्ठलाचं नामस्मरण करताना कोणत्याही व्यक्तीची आठवण करणं म्हणजे त्याच्यामध्ये मोह आहे. ईश्वरापेक्षा त्याला ती व्यक्ती प्रिय आहे. बरोबर. हे जे मोहाचं जे बंधन आहे ते त्याला आडवं येत असतं आणि ते त्याला दूर करायचं आहे. बरोबर. हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. खरोखर किती सुंदर असा याचा भावार्थ आहे. आता यामध्ये सांगितलेलं आहे की तुझं पंख दिले देवाने, तर कोणते पंख दिले आहेत? तर या ठिकाणी जो पंखांचा जो उल्लेख केलेला आहे तर वास्तविक आपण बघतो की ज्या वेळेला पक्षी उडतो त्यावेळेला 2 त्याला पंख असतात. आता याचं आध्यात्मिक रहस्य जर आपण या ठिकाणी बघितलं तर आत्मा शरीरामध्ये ह्या पिंजऱ्यामध्ये मोहाच्या बंधनामध्ये अडकलेला आहे. बरोबर. परंतु त्याला जर ईश्वराच्या जवळ जर जायचं असेल तर तो कसा जाईल? कारण इथं 2 गोष्टी आहे. शरीरानं आपण वारीला जातो, पंढरपूरला जातो, मंदिरामध्ये जातो, 4 धामाची यात्रा करतो, हे गेलं तुम्ही शरीरानं. बरोबर. परंतु या ठिकाणी हा जो उल्लेख आलेला आहे की तुम्हाला पंख दिलेले आहेत, तर आत्म्याला 2 पंख दिलेले आहेत. ते पंख कोणते? तर पहिला जो पंख आहे तो आहे की ज्ञानाची समज. ज्या वेळेला आत्मज्ञान प्राप्त होतं हे पहिले पंख. बरोबर. कारण शरीर आणि आत्मा ही भिन्नता आपल्याला जाणवली. बरोबर. दुसरं आहे की मन आणि बुद्धीनं त्याची आठवण करणं, त्याचं स्मरण करणं, मनाची स्थिरता लाभणं आणि त्याद्वारे त्याची ज्या वेळेला आठवण येते, हा आहे दुसरा पंख. अच्छा. म्हणजे हे जे 2 पंख आहे, आत्मज्ञानाची प्राप्ती होणं, त्यावेळेला परमात्म ज्ञान प्राप्त होतं आणि ज्याला आपण जोड म्हणतो की त्या मनस्थितीनं ईश्वराचं सानिध्य लाभणं. बरोबर. हे झाले 2 पंख. आणि ज्या वेळेला आपण आत्मशांतीचा लाभ घेतो, ज्या वेळेला परमात्म्याशी आपण संवाद साधतो, तर ह्या 2 पंखांनी आपण जिथून आलो तिथं जाणं आपल्याला एकदम सहज होतं. तर हे 2 पंख जाणून घेणं आणि हे जे भजन आहे हे पूर्णतः आपल्याला एक ईश्वराकडं ओढ निर्माण करतं. या भजनाचा जर भावार्थ आपण बघितला तर ईश्वराकडं झेप घेणं किंवा जसा पक्षी आकाशाकडे झेप घेतो त्याचप्रमाणे आपण मन आणि बुद्धीनं शरीराला विसरून आत्मारूपी पंछी ईश्वराकडे जाण्यासाठी जसा उत्सुक झालेला आहे. कारण आत्म्याचं आणि आपलं परमात्म्याचं जे राहण्याचं ठिकाण आहे हे पंचतत्वाच्या पलीकडं आहे. म्हणून आपण
वारंवार वर बघत असतो. याचं एक आध्यात्मिक गूढ रहस्य आहे की अनायास आपण म्हणतो कसं की ईश्वर वरून बघत असन. क्रिकेटमध्ये आपण बघतो की ज्या वेळेला शतक होतं त्यावेळेला क्रिकेटर पुढं बघतो, वर बघतो. बरोबर. म्हणजे ज्याने अंजाने आत्म्याला ही जाणीव आहे की मी वरून आलेलो आहे आणि मला पुन्हा वरती जायचं ते तर आहे. पण कधी कधी लहान मुलांना असं म्हटलं जातं, हे काम वाईट काम करू नको, नाहीतर देव तुला श्राप देईल म्हणून. श्राप देईन किंवा देव वरून बघतो अशी भीती दाखवली बरोबर. जाते. तर हे कुठं ना कुठं आपल्या मुखातून जे निघतं की ईश्वर वरून बघतो, तू किती जरी लपवलं तर ते लपत नाही. बरोबर. म्हणजे तो जो आत्म्याला वेध लागलेले आहे की मी वरून आलेलो आहे, हे फक्त मी आधार घेतलेला आहे, आधार मला सोडायचा आहे, हा एक भाव या भजनामध्ये खूप सामावलेला आहे. बरोबर. किती सुंदर असा भावार्थ आमच्या भाविक भक्तांना आपण सांगितला आहे, त्याबद्दल धन्यवाद. तुमचे पण खूप खूप धन्यवाद. तर भाविक भक्तांनो, आज आपण पाहिलं आकाशी झेप घेरे पाखरा, याचा गूढ असं रहस्य आपण जाणून घेतलं. यामध्ये आपल्याला समजलं की आत्म्याचं ज्ञान आणि ईश्वर प्राप्ती जेव्हा आपल्याला मिळतं तेव्हा मोक्षाला आपण जातो किंवा मोक्षाची प्राप्ती भेटते. तर असंच आपण नवीन अर्थासह नवीन एपिसोडमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.